मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण आश्चर्यचकित झालो ना, त्याच पद्धतीने श्रेयस अय्यरही त्यावेळेस आपल्याला आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळाले। कारण म्हणून तुम्ही पाहू शकता या कार्यक्रमाच्या दरम्यान जेव्हा श्रेयस अय्यर सरांच्या शेजारी आपले रोहित शर्मा सर बसले होते ना, त्यावेळेस श्रेयस अय्यर सरांच्या डोक्यात एक दोन विचार आलेच असतील। ये बंदा कौन आ गया ना यार, अरे ये तो आपने हिटमॅन है, आपने रोहित शर्मा सर आहे। म्हणून ज्यावेळेस रोहित शर्मा सरांची फिटनेस तुम्ही एक महिन्याआधी पाहिली असेल ना, आणि त्यानंतर जेव्हा माणूस इगोवर येतो ना, आणि गोष्ट जेव्हा इगोची असते ना, तेव्हा माणूस काही करू शकतो। आणि म्हणून आपण जरी रोहित शर्मा सरांना कॅप्टन्सीवरून काढलं म्हणून बोलत असताना, तरी पण हा व्यक्ती आणि या व्यक्तीचं टार्गेट फक्त एकच आहे, 2027चं वर्ल्ड कप। मग भावनो, मग अशा बारक्या गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा आपलं वर्ल्ड कप जे आहे ना, ते आपल्याला मिळवायचं आहे। त्यामुळे असल्या काही गोष्टींवर बोलण्यापेक्षा आपलं वर्ल्ड कप जे आपल्या हातात येणार ना, त्या गोष्टीवर बोला। कारण म्हणून आपले हिरोज, आपले हे स्टार्स, आपले रोहित शर्मा, विराट कोहली सर 2027ची वाट बघत आहेत। मग आपण या भुरट्यांवर बोलून काय हरकत आहे का? म्हणून विषय द्या सोडून, फक्त लक्ष 2027।